नमस्कार मित्रांनो, माझे नाव फिरोज शिंदे आणि तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्मावरील अति महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शेवटला तुमच्या प्रश्नाचे उत्तर किती बरोबर आले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला करतो मी सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? याचे योग्य उत्तर आहे लुंबिनी, नेपाळ. प्रश्न क्रमांक 2. गौतम बुद्धाच्या बालपणाचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे सिद्धार्थ. प्रश्न क्रमांक 3. बुद्धांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? याचे योग्य उत्तर आहे इसवी पूर्व 563. प्रश्न क्रमांक 4. सिद्धार्थ कोणत्या कुळातील होते? याचे योग्य उत्तर आहे शाक्य कुळ. प्रश्न क्रमांक 5. गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे शुद्धोधन. प्रश्न क्रमांक 6. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे महामाया. प्रश्न क्रमांक 7. सिद्धार्थ यांच्या पत्नीचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे यशोधरा. प्रश्न क्रमांक 8. गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? याचे योग्य उत्तर आहे राहुल. प्रश्न क्रमांक 9. गौतम बुद्धांचे पालनपोषण कोणी केले? याचे योग्य उत्तर आहे प्रजापती गौतमी. प्रश्न क्रमांक 10. गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केला? याचे योग्य उत्तर आहे 29 वर्षे, म्हणजे 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. याचे प्रश्न क्रमांक 11. बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? महाभिनिष्क्रमण. प्रश्न क्रमांक 12. बुद्धांच्या गृहत्यागाचे प्रतीक कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे घोडा. 13. गौतम बुद्धांचे पहिले गुरु कोण होते? याचे योग्य उत्तर आहे अलार कलाम. प्रश्न क्रमांक 14. गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? याचे योग्य उत्तर आहे बोधगया विहार. प्रश्न क्रमांक 15. बुद्धांना कोणत्या नदीच्या काठी ज्ञान प्राप्त झाली? याचे योग्य उत्तर आहे निरंजना नदी. प्रश्न क्रमांक 16. ज्ञानप्राप्ती झाली ते झाड कोणते होते? याचे योग्य उत्तर आहे पिंपळ, त्यालाच काय म्हणतात बोधिवृक्ष. प्रश्न क्रमांक 17. बुद्धांना वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली? त्यांना कोणत्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली? 35व्या वर्षी झाली. प्रश्न क्रमांक 18. गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोठे दिला? याचे योग्य उत्तर आहे सारनाथ. प्रश्न क्रमांक 19. बुद्धांच्या पहिल्या उपदेशाच्या घटनेला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? धर्मचक्र प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 20. गौतम बुद्धांनी सर्वाधिक उपदेश कोठे दिले? याचे योग्य उत्तर आहे श्रावस्ती. प्रश्न क्रमांक 21. बुद्धांच्या पहिल्या उपदेशात किती शिष्य होते? याचे योग्य उत्तर आहे 5 शिष्य. प्रश्न क्रमांक 22. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण म्हणजे निधन कोठे झाले? याचे योग्य उत्तर आहे कुशीनगर. प्रश्न क्रमांक 23. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या वर्षी झाले? त्याचे योग्य उत्तर आहे 483 त्यांचे महापरिनिर्वाण झाले. प्रश्न क्रमांक 24. महापरिनिर्वाणाच्या वेळी बुद्धांचे वय किती होते? त्याचे योग्य उत्तर आहे 80 वर्षे. प्रश्न क्रमांक 25. बुद्ध संप्रदायात मृत्यूचे प्रतीक काय आहे? याचे योग्य उत्तर आहे स्तूप. प्रश्न क्रमांक 26. आसियाचा प्रकाश म्हणजेच लाईट ऑफ एशिया कोणाला म्हटले जाते? याचे योग्य उत्तर आहे गौतम बुद्ध. प्रश्न क्रमांक 27. बौद्ध धर्माचा मुख्य पवित्र ग्रंथ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे त्रिपिटक. प्रश्न क्रमांक 28. त्रिपिटक कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पाली भाषा. प्रश्न क्रमांक 29. त्रिपिटकामधील 3 पिटक कोणते? याचे योग्य उत्तर आहे सूत पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. प्रश्न क्रमांक 30. बौद्ध धर्माची मूळ तत्वे किती आर्य सत्यांवर आधारित आहेत? याचे योग्य उत्तर आहे 4 आर्य सत्य. प्रश्न क्रमांक 31. दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी बुद्धांनी कोणता मार्ग सांगितला? याचे योग्य उत्तर आहे अष्टांगिक मार्ग. प्रश्न क्रमांक 32. बौद्ध धर्मांचे त्रिरत्न कोणते आहेत? याचे योग्य उत्तर आहे बुद्ध, धम्म आणि संघ. हे बुद्ध धर्माचे त्रिरत्न आहेत.
प्रश्न क्रमांक 33, बौद्ध धर्मात प्रवेश करण्याच्या विधीला काय म्हणतात? काय म्हणतात? उपसंपदा. प्रश्न क्रमांक 34, बौद्ध भिक्षूंच्या निवासस्थानाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे विहार. प्रश्न क्रमांक 35, बौद्ध धर्मियांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे चैत्य. प्रश्न क्रमांक 36, पहिली बौद्ध परिषद कोठे भरली होती? याचे योग्य उत्तर आहे राजगृह. प्रश्न क्रमांक 37, पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर आहे महाकश्यप. प्रश्न क्रमांक 38, पहिली बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली? याचे योग्य उत्तर आहे अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 39, दुसरी बौद्ध परिषद कोठे भरली होती? याचे योग्य उत्तर आहे वैशाली. प्रश्न क्रमांक 40, दुसरी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली? याचे योग्य उत्तर आहे कालाशोक. प्रश्न क्रमांक 41, तिसरी बौद्ध परिषद कोठे भरली होती? याचे योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 42, तिसरी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली? याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न क्रमांक 43, चौथी बौद्ध परिषद कोठे भरली होती? याचे योग्य उत्तर आहे कुंडलवन काश्मीर. प्रश्न क्रमांक 44, चौथी बौद्ध परिषद कोणाच्या काळात झाली? याचे योग्य उत्तर आहे कनिष्क. प्रश्न क्रमांक 45, कोणत्या परिषदेत बौद्ध धर्माचे हीनयान व महायान भाग पडले? याचे योग्य उत्तर आहे चौथी बौद्ध परिषद. प्रश्न क्रमांक 46, सम्राट अशोकाने बौद्ध धर्म प्रसारासाठी महेंद्र व संघमित्राला कोठे पाठवले? याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक 47, जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप कोठे आहे? याचे योग्य उत्तर आहे बोरोबुदूर, इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 48, भारतात सांचीचा स्तूप कोणी बांधला? याचे योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. तर हे होते आजचे गौतम बुद्ध आणि त्यांच्या बौद्ध धर्मावरील काही अतिमहत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रांना शेअर करण्यास विसरू नका. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.